क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव सकल आदिवासी समाज व बहुजन संघटनांचा कोपरगाव तहसीलवर 29 सप्टेंबर रोजी आरक्षण बचाव आंदोलन। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशाने व संघटनेचे महासचिव किरण ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता साईबाबा कॉर्नर येथून तहसील कार्यालयापर्यंत आरक्षण क्रांती मोर्चा काढण्यात येणार असून आदिवासी समाजात बंजारा समाजाची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। या मोर्चाला बुद्धिस्ट यंगस्टर फोर्स, बहुजन भीम पॅन्थर व महादेव कोळी संघटना यांचा ठाम पाठिंबा मिळालाय। बैठकीत एकलव्य संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजू पवार, तालुका अध्यक्ष उत्तम पवार, बुद्धिस्ट यंगस्टर फोर्स तालुका अध्यक्ष विजय त्रिभुवन, बहुजन पॅन्थर संस्थापक अध्यक्ष मुन्नाबाई शेख, बहुजन भीम पॅन्थर बहुउद्देशीय संस्थेचे तालुका अध्यक्ष चांगदेव अहिरे, महादेव कोळी संघटनेचे अमित आगलावे, एकलव्य संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे, तालुका संपर्क प्रमुख नाना पवार, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल सोनावणे, उपाध्यक्ष बाबासाहेब बर्डे, टायगर फोर्स संघटक संदीप माडी, सहसंघटक विक्रम राजपूत, तालुका मार्गदर्शक विनोद माडी, रोहिदास पिंपळे, श्रावण वाघ आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघूया समक्ष संघटनेच्या पदाधिकारी यांची माहिती। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। आज या ठिकाणी सकल आदिवासी व बहुजन समाजाच्या वतीने एक छोटेखानी बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये यंगस्टर बुद्धिस्ट यंगस्टर संघटना असेल, त्याचबरोबर भीम पॅन्थर संघटना असेल, इतर ज्या बहुजन समाजातील व आदिवासी समाजातील ज्या संघटना आहेत त्या सर्वांनी एकलव्य संघटनेच्या होणाऱ्या 29 तारखेच्या मोर्चासाठी पाठिंबा दिलेला आहे। महादेव कोळी समाज असेल, या सर्वच संघटनेने जो पाठिंबा दिला, प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो। आणि येत्या 29 तारखेला भव्य अशा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या 29 तारखेच्या मोर्चामध्ये प्रत्येक आदिवासी बहुजन समाजाने कोपरगावच्या रस्त्यावर उतरून आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। तरी 29 तारखेला घरात सडून मारण्यापेक्षा रस्त्यावर येऊन लढायची आपल्याला तयारी करायची आहे। आणि परत एकदा सर्वच आदिवासी व बहुजन समाजाला आवाहन करतो की सर्वांनी 29 तारखेला कोपरगावमध्ये यायचं आहे। आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आदिवासी समाज व सर्व बहुजन समाजाची मीटिंग पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये येत्या 29 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि भव्य मोर्चा याच्यासाठी की जी एसटी समाजामध्ये आरक्षणासाठी घुसखोरी चालली, ती घुसखोरी होऊ नये याच्यासाठी सर्व आदिवासी व बहुजन समाज एकत्र येऊन मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण येत्या सोमवारी आपले जे काय कामधंदा असेल ते बाजूला ठेवून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण आपला एक दिवस या मोर्चासाठी देऊया। आणि 29 तारखेला KBP मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शासनाला झोपलेलं शासन हे जागं करूया। यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या मोर्चामध्ये उपस्थित राहून या शासनाला जाग आणावी। जय भीम, जय एकलव्य, जय संविधान। जय एकलव्य, जय भीम, जय संविधान। आज या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने एक बैठक घेण्यात आली की बंजारा समाज ST कॅटेगरीमध्ये जे आरक्षण मागतोय त्याच्या विरोधामध्ये येत्या 29 तारखेला कोपरगावमध्ये या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। तर त्या संदर्भात एक मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली। तर या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या ज्या कोपरगावमध्ये बहुजनामधील सर्व संघटनांनी जो पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे त्या माध्यमातून आज विजूभाऊ त्रिभुवन या ठिकाणी आहेत, अमित भाऊ आगलावे आहेत, वेगवेगळ्या संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे। त्या माध्यमातून 29 तारखेला भव्य असा मोर्चा कोपरगावमध्ये होणार आहे। तर मी एवढंच विनंती आदिवासी समाजाला, बहुजन समाजा सर्वांना विनंती करतो का प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व आपला आदिवासी काम करतोय, मजूर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे
व्यक्ती असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यसुद्धा असतील, यांना विनंती करतो की आपण ज्या जातीच्या दाखल्यावर आपण त्या ठिकाणी बसलात तर तो दाखल्यासाठी आपण जे लढून त्या ठिकाणी बसलात तर आपल्या जातीच्या दाखल्यासाठी आज जे आपण योगदान आपल्या आदिवासींच्या नावावर आपण हे केलेलं आहे, तर बंजारा समाज एस टी कॅटेगरीमध्ये येण्याचा जो प्रयत्न करीत आहे तर ते हाणून पाडण्यासाठी सर्व आदिवासी समाज, बहुजन समाज एकत्र 29 तारखेला येणार आहे. तर माझी हीच विनंती का सर्व आदिवासी बांधवांनी 29 तारखेला यावं, हीच एकलव्य संघटनेच्या वतीने मी विनंती करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.